सर, काल शिंदे गटाची पहिली राष्ट्रीय कार्यकारिणी पार पडली आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्य नेते म्हणून सर्वांनी अनुमोदन दिलेलं आहे. कसं पाहताय, शिवसेनेमध्ये त्यांना पक्षचिन्ह आणि धनुष्यबाण आणि त्यांना नाव मिळाल्यानंतर पहिली कार्यकारिणी झाली आणि त्यांची नेतेपदी नियुक्ती झाली, कसं पाहताय? असं आहे की मूळ शिवसेना पक्ष हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष आहे आणि स्वतः हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी या पक्षाचे सर्वस्वी अधिकार आणि खऱ्या अर्थानं केवळ प्रॉपर्टीचे नाही तर या पक्षाचे वारसदार हे माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनाच शिवसेना प्रमुखांनी ठरवलं होतं. आज जी मंडळी शिवसेना प्रमुखांचं नाव, शिवसेना प्रमुखांचे विचार आणि आम्ही शिवसेना पुढे घेऊन जातो आहोत, ते या महाराष्ट्राला आणि हे देशाला दाखवून देत आहेत की खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांचा विश्वासघात, शिवसेना प्रमुखांनी ज्यांना आपल्या पक्षाचा पुढचा उत्तराधिकारी, जो खऱ्या अर्थानं पक्षाचा भावी शिवसेना प्रमुख, पक्षप्रमुख हा शिवसेना प्रमुखांनी निवडला होता, त्यांना बाजूला करून आज या मंडळीनं खऱ्या अर्थानं किती जरी निष्ठेच्या गप्पा करत असले, किती जरी शिवसेना प्रमुखांचं नाव घेऊन ते आपलं पाप लपवण्याचा प्रयत्न करत असले, तरी एक गोष्ट आज या ठिकाणी अधोरेखित केली पाहिजे की खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांनी या पक्षाचा निवडलेला वारसदार, या वारसदाराला बाजूला करून यांनी शिवसेना प्रमुखांचाच विश्वासघात केलेला आहे, शिवसेना प्रमुखांशीच यांनी द्रोह केलेला आहे आणि शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला अनंत यातना आणि दुःख दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी कितीही जरी आव आणला तरी सुद्धा शिवसेना प्रमुखांचा विश्वासघात यांच्याकडून झालाय, ही वस्तुस्थिती आहे. त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा असा देखील त्यांनी कार्यकारिणीमध्ये ठराव मांडलेला आहे. असं आहे की यापूर्वी देखील शिवसेनेनं स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा योग्य तो मान सन्मान केला जावा. वीर सावरकर हे खरे राष्ट्रभक्त होते. या संदर्भामध्ये शिवसेना प्रमुखांपासून तर आज उद्धवसाहेबांपर्यंत सावरकरांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम हे शिवसेनेनं केलेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं सावरकरांच्या बाबतीत जे कोणी समर्थन देत असतील, जे कोणी सावरकरांचा सन्मान करा म्हणत असतील, जे कोणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा म्हणत असतील, त्याचं आम्ही स्वागतच करतो. विपच्या माध्यमातून असं त्यांचं शिस्तभंग समिती जी आहे ती बनवली आहे आणि त्याच्या अंतर्गत त्यांचं असं म्हणणं आहे की जर का व्हीप काढला तर आम्ही कारवाई जी आहे ती देखील करू शकतो. असं आहे की मी परवानच्या दिवशी ते सांगितलं, ते तुमच्या मीडियाच्या लक्षात आलं की नाही मला माहीत नाही, परंतु मी परवानच्या दिवशी सांगितलंय की एखाद्या माणसाची भूक तरी किती असावी. शिवसेनेचे आमदार फोडायचे, शिवसेना पक्ष चोरायचा, शिवसेनेची निशाणी चोरायची आणि आता शिवसेनेचा अजेंडा सुद्धा चोरायचा. आणि त्यानंतर जे उद्धव साहेबांबरोबर निष्ठेनं आमदार राहिले असतील त्यांना सुद्धा निलंबित करून किंवा त्यांची आमदारकी घालवून जर कोणाची भूक भागत असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. मी सांगतो की अशा हावरटपणाला आणि असं सातत्यानं ज्यांना भूक भागत नाही, ज्यांना भूक लागते त्यांना भस्म्या रोग झालाय असं म्हणतात. आणि हा ज्यांना भस्म्या रोग झालाय की शिवसेनेची प्रत्येक गोष्ट गिळायची, त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की लहानपणी शाळेमध्ये शिक्षकांनी आम्हाला शिकवलेलं आहे की अति खाणं आणि मसनात जाणं हा भस्म्या रोग झाल्यामुळं खाऊन खाऊन ज्यांना असं वाटत असेल की आपली तब्येत सुधारेल, पण त्यांनी हा वाक्प्रचार लक्षात ठेवा, अति खाणं आणि मसनात जाणं. सर, निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका जी आहे ती दाखल तुमच्या गटाकडून करण्यात आलेली आहे. 3:30 वाजता ही सुनावणी जी आहे ती होणार आहे. काय वाटतं, काय अपेक्षित आहे या संपूर्ण सुनावणी? असं आहे की शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, उद्धव साहेबांची शिवसेना, मी मगाशी मूळ शिवसेना कोणाची ती सांगितलं, देशामध्ये हे पहिलं उदाहरण आहे की मूळ शिवसेना मूळ मालकाच्या हातून काढायची आणि ज्यांनी बंडखोरी केली त्यांनाच नेऊन ती शिवसेना द्यायची. हा लोकशाहीला अत्यंत मारक अशा पद्धतीचा निर्णय आहे. संपूर्ण देशाला
या निर्णयाचे गंभीर परिणाम हे भविष्यामध्ये भोगावे लागणार आहेत. पण हे केवळ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे म्हणत नाहीत, तर आज आपण ते स्वामी, काय नाव त्यांचं, भाजपचे सुब्रमण्यम स्वामी, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ह्या देशामधला निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे. उद्धव साहेबांनी तरी विधायक सूचना केली की जो निवडणूक आयोगाची निवडच चर्चेचा विषय आहे, संशयाचा विषय आहे, ज्याची निवडच अवैधरित्या झाली अशा प्रकारची चर्चा आहे, ज्यांच्याबद्दल कोर्टामध्ये तक्रारी होत्या, तो निवडणूक आयोग स्वतः मात्र निवडणुकीतून निवडणूक जात नाही आणि लोकांना निवडणुकीचे धडे देतो. आणि म्हणून उद्धव साहेबांनी अतिशय विधायक सूचना केलेली आहे की निवडणूक आयोगाची निवड ही सुद्धा निवडीनं झाली पाहिजे, नियुक्तीनं नाही. सर, हिंदी में जानना चाहते हैं आज समोर आलेला आहे. शरद पवार असं म्हणतात की जो सकाळचा शपथविधी होता तो कुठेतरी चांगला होता, त्यामुळे जी राष्ट्रपती राजवट आहे ती राज्यातली उठवायला मदत झालेली आहे. कुठेतरी काय म्हणतात, त्यांनी ही रणनीती आखली होती का, असे प्रश्न जे आहेत ते देखील यातून निर्माण होतात. असं आहे की शरद पवार साहेब हे खूप मोठे नेते आहेत. त्यांचा अभ्यास, त्यांचा अनुभव आणि त्यांचं एकंदरीत राजकीय अभ्यास किंवा अनुभव याच्याबद्दल माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्यांना भाष्य करणं काही योग्य नाही. परंतु एक गोष्ट जे भाजपा सातत्यानं उद्धव साहेबांच्यावर आरोप करतायत की तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाऊन हिंदुत्वाशी द्रोह केलात, त्या भाजपानं जो बूंद से गई वो हौद से आने वाली नहीं है, हे लक्षात ठेवावं. पहिली राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सरकार स्थापन करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीनं केलं, तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? म्हणजे मुफ्ती मोहम्मद काय ती सईदा महबूबा मुफ्ती त्यांच्याबरोबर केलं, नितीश कुमारांबरोबर केलं, जयललिता, समता ह्या सगळ्यांबरोबर करून मोकळे झाले. परंतु म्हणतात ना की वारांगणाने सकाळी उठून शुभ्र पातळ नेसून आंघोळ केली म्हणजे ती पतिव्रता होते, तसं भारतीय जनता पार्टीचं आहे. सर, हिंदी में जानना चाहते हैं, आज सामना में उद्धव साहब ने कहा है कि विपक्ष को एकत्र आना चाहिए, बीजेपी के खिलाफ खड़े होना है आगे चलने के लिए. पूरा देश माननीय उद्धव साहब ठाकरे जी क्या डिसीजन लेते हैं उसके ऊपर नजर रखे हैं. उनको विश्वास है कि पूरे देश में विरोधी गुट के सब नेता जो है वो इकट्ठा करने का काम माननीय उद्धव साहब ठाकरे जी ही कर सकते हैं, क्योंकि बाला साहब ठाकरे जी का एक खासियत था, उनका एक अलग से परिचय था. बाला साहब ठाकरे जी ने एक दवा हाँ कह दिया तो उसमें कई संकटें आने दो, वो कभी पीछे नहीं देखते थे. उनके सुपुत्र उद्धव साहब ठाकरे जी है, और अगर उद्धव साहब ठाकरे जी सभी विरोधी दलों को इकट्ठा करने में मैदान में उतर गए तो सभी विरोधी दलों को यही विश्वास है कि उनके शब्द के ऊपर भरोसा रख के सभी विरोधी दल एक साथ इकट्ठे हो जाएंगे. इसीलिए उद्धव साहब सबको आह्वान कर रहे हैं. वो खुद नहीं बोल रहे हैं कि मैं उसका नेतृत्व करूंगा, लेकिन पूरे देश पे उद्धव साहब के नेतृत्व पे भरोसा. सर, संजय राउत जी ने पत्र लिखा है कि उनकी जान को धोखा है, श्रीकांत शिंदे का नाम लिया है. वहीं आज मुख्यमंत्री ने कहा है कि उनकी सिक्योरिटी को असेस किया जाएगा, उसके बाद निर्णय लिया जाएगा कि उसमें बढ़ावत की जाए या नहीं की जाए. ये मुख्यमंत्री ने नहीं कहा है, ये कहा है डेप्यूटी सीएम देवेंद्र फडणवीस ने कहा है. मैंने वो सुना है, मैंने वो पढ़ा है. लेकिन देवेंद्र के बारे में मैं पहली टिप्पणी करता हूं कि देवेंद्र जी ये झूठ बोलने में माहिर है, वो सबसे ज्यादा झूठ बोलते हैं. मैं आपको याद दिलाता हूं, जब मेरी सिक्योरिटी निकाली गई रात में 12 साढ़े 12 बजे, जब भी कहाँ इसका जायजा लिया गया था, जब भी कहाँ जो चीफ सेक्रेटरी की अध्यक्षता में के कमेटी होती है उसका रात में 12-1 बजे कहाँ जायजा लिया गया था. मेरी चिपळूण की सिक्योरिटी निकाली गई, मेरी पर्सनल सिक्योरिटी निकाली गई, मेरी मुंबई की घर की सिक्योरिटी निकाली गई. इसका मतलब देवेंद्र झूठ बोलते हैं. और मेरे घर पे पेट्रोल बॉम्ब डाल के जलाने का कोशिश किया, जब मेरे घर में सिर्फ मेरी पत्नी थी, मेरा लड़का था, मेरी बहू थी और मेरी 2 महीने की घर में पोती थी. कौन थे वो लोग? देवेंद्र फडणवीस. वो कहाँ ढूंढते नहीं. उन्होंने बवाल किया था, बवाल ऐसा किया कि भास्कर जाधव के लोगों ने ही स्टंटबाजी की है. अरे भास्कर जाधव जिंदगी में कभी स्टंटबाजी करता नहीं है.
सच झूठ होता है वो सामने होता है, मैदान में होता है एक। और दूसरी, और अगर भास्कर जाधव ने स्टंटबाजी की होती तो आरोपी कौन है वो अभी तक इसका अहवाल क्यों प्रदर्शित नहीं करते हैं? मेरा चैलेंज है, मेरा दावा है, मेरा आह्वान है देवेंद्र जी को कि आप गृह मंत्री हो, मेरे घर के ऊपर जो जिन्होंने अटैक किया, पेट्रोल बॉम्ब फेंक के मेरा घर जलाने का जिन्होंने प्रयास किया, उनका नाम पर घोषित करो। नहीं तो मुझे यह कहना पड़ेगा कि आज आपके पार्टी में जो केंद्रीय मंत्री है उन्होंने भारतीय जनता पार्टी चोरों की पार्टी, भारतीय जनता पार्टी गुंडों की पार्टी, भारतीय जनता पार्टी खंडनीखोर पार्टी, भारतीय जनता पार्टी ये गुंडों की पार्टी, ऐसे सब विशेषण लगाए थे। जब भी देवेंद्र ने उनको जवाब दिया था कि आप कौन हो, लेकिन मेरी पार्टी गुंडों की पार्टी नहीं है, मेरी पार्टी साफ सुथरी पार्टी है, ऐसा खुलासा देवेंद्र जी ने नहीं किया। वही लोगों से ये काम करवा के ले रहे हैं क्या, ये मुझे पूछना पड़ेगा। तो मेरा अनुभव ये है तो संजय राउत जी का अनुभव भी वही होगा। सर, कल राष्ट्र कार्यकारिणी की बैठक हुई, शिवसेना पार्टी जो दी गई है नाम और चिन्ह, पहली बैठक कल शिंदे साहब ने ली, कैसे देखते हो? उसमें क्या देखना है? उन्होंने बैठक ली उनके पार्टी की, मुझे देखने की जरूरत नहीं है, उनका वो देखे। राठोड साहेब, आमदार योगेश कदमांच्या विरोधात गट कारस्थान रचण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत असं रामदासभाई म्हणतायत. तुम्हाला काय वाटतं? माहिती नाही. रामदास कदमांसारखा दुसरा एवढा विद्वान माणूस दुसरं काय बोलू शकतो का? नेक टू सीएम त्याला तेवढीच अक्कल आहे. संजय राऊतांनी पत्र लिहिलं, गृहमंत्री अमित शहा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं की त्यांनी म्हटलं की मला श्रीकांत शिंदेच्या मार्फत जीवे मारण्याचा जो गुंड आहे त्यांच्याकडून मला धमक्या येत होते असं त्यांना सांगितलं होतं. तुम्ही कशा पद्धतीने पाहताय, कारण की तुमच्या घरावर देखील अशा पद्धतीचा हल्ला झाला होता? असं आहे की संजय राऊत साहेबांनी नुसते बोलले नाहीत, तर त्यांनी पत्र देशाचे गृहमंत्री सन्मान्य अमित भाईंना लिहिलेलं आहे, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसना ते पत्र लिहिलेलं आहे. देवेंद्र फडणवीसनी गृहमंत्री या नात्यानं त्यांच्या पत्राची गंभीर दखल घेऊन चौकशी करायला पाहिजे होती, परंतु आज त्यांनी त्या पत्राची टिंगलटवाळी केलेली आहे, चेष्टा केलेली आहे. देवेंद्र फडणवीस जे बोलतात की हे स्टंटबाजी आहे, ही सिक्युरिटी मिळवण्याकरता पत्र आहे, आमची जी काही कमिटी आहे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ती आढावा घेऊन ठरवत असते. देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलतात. मी आज पहिल्यांदा त्यांच्यावर असं बोलतोय. त्याचं कारण मला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगतो की मला स्वतःची माझी सिक्युरिटी रात्री 12-12:30 वाजता अचानकपणे काढली. चिपळूणच्या घरची काढली, माझी वैयक्तिक काढली, मुंबईची काढली आणि अवघ्या 1 तासामध्ये घरावर पेट्रोल बॉम्ब टाकून माझं घर जाळण्याचा प्रयत्न केला चिपळूणचं. त्याच्यामध्ये माझ्या घरामध्ये कोण होतं? फक्त माझा मुलगा होता, माझी पत्नी होती, माझी सूनबाई होती आणि 2 वर्षाची माझं छोटं घरामध्ये माझ्या मुलाचं बाळ होतं. आमची घरं तुम्हाला जाळून तुमचं समाधान होणार आहे का? आमदार फोडून तुमचं समाधान होत नाही, आमचे कार्यकर्ते पळवून तुम्हाला समाधान होत नाही, तुम्हाला त्या ठिकाणी आमची निशाणी पळवून तुमचं समाधान होत नाही, तुम्हाला आमचा पक्ष पळवून समाधान होत नाही. अशा वेळेला तुम्ही कधी रात्री 12-12:30 वाजता उच्चाधिकार कमिटीची मीटिंग कधी घेतलीत? आढावा कधी घेतलात? आणि मग जर तुम्ही आढावा घेतल्यापासून 2 तासाच्या आतमध्ये माझ्या घरावर हल्ला होतो, याचा अर्थ देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात. माझं तर त्यावेळी सभागृहात म्हणणं होतं की माझ्या घरावर हल्ला करण्याकरताच म्हणून तुम्ही आमची सिक्युरिटी काढलीत. आणि म्हणून संजय राऊतांच्या बोलण्याचं आणि त्यांनी लिहिलेल्या पत्राकडे गंभीरतेनं पाहिलं पाहिजे, राज्यकर्ते म्हणून पाहिलं पाहिजे. विरोधी पक्षाच्या माणसांना मारून तुमचा पक्ष वाढेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो वाढणार नाही. या महाराष्ट्रातली देशातली जनता डोळस आहे, ती आता न्याय करेल. धन्यवाद.